या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर मध्ये. परंतु आपण एक लोकप्रतिनिधी आहात आणि समाजाच्या मताधिक्य असणाऱ्या मतदारसंघातून आपण निवडून येत आहे. परंतु बापू, आतापर्यंत आपल्या विधानसभेमध्ये कधीच तुम्ही धनगर आरक्षणाचा प्रश्न मांडला नाही. आणि 2 मिनिट थांबा ना, बोलू दे, राहू दे ना. ते काय अर्धा तास थांबलंय, जरा थांबल ना. काय यायला काय गडबड आहे? थांबा ना. गेल्या अनेक दिवसापासून साहेब मोदी साहेबांनी देखील शब्द दिला होता, देवेंद्र फडणवीस साहेबांनी बारामतीमध्ये देखील शब्द दिला होता. परंतु अद्याप तो धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटला नाही. तर आमची आपल्याकडनं अपेक्षा, आपला मतदारसंघ जो दक्षिण सोलापूर आहे तो धनगर बहुल आहे. तर त्या मतदारसंघाचा आपण प्रतिनिधित्व करता. ह्याच ठिकाणी मराठा आरक्षणाविषयी तुमची भूमिका तुम्ही स्पष्ट केली होती. मराठा आंदोलक या ठिकाणी आले होते. त्यावेळी तुम्ही म्हणलं होतं की बाबा मराठा समाजाला आरक्षण नाही मिळालं तर राजीनामा देऊ. परंतु धनगर आरक्षणाविषयी तुम्ही धनगराचा ध सुद्धा काढला नाही. आणि गेल्या 8 दिवसापासून तिथं उपोषण पंढरपूरमध्ये पांडुरंगाच्या पावननगरीमध्ये तिथं चालू आहे. तरी देखील आपण भेट देणं कर्तव्य, स्थानिक लोकप्रतिनिधी आहात, अनेक लोक तिथं भेट देतात. परंतु तुम्ही त्यांना भेट देऊन मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन आपण हा प्रश्न सोडवणार आहात का नाही साहेब? आमची विनंती आहे की बा तुम्ही त्याबद्दल स्पष्ट बोलावं की बाबा धनगर आरक्षणाला तुमचा पाठिंबा का विरोध आहे. कारण महत्वाची गोष्ट काय की तुमच्याकडनं अपेक्षा आहेत. कारण आम्ही तुम्हाला मतदान देतो, आम्ही तुम्हाला निवडून आणतो, म्हणजे आमचं कर्तव्य की आमचे प्रश्न तुम्ही सोडवावेत, आमची मागणी आहे. तर त्या निमित्तानं आपल्याकडे आपण आत्ताच आम्ही विजयकुमार देशमुख असतील किंवा इतर काही आमदार असतील, टप्प्याटप्प्यानं पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन करणार आहेत. त्यांच्या घरासमोर जे झोपेले सोंग घेतात त्यांच्या घरासमोर आम्ही आंदोलन केलेलं ढोल बजाव. यानंतर तीव्र आंदोलन छेडलं जाईल, त्या राजीनामा देणार. तर धनगर आरक्षणाविषयी तुमचं काय म्हणजे समाधान होतंय काय? तुम्ही तुमच्या आरक्षण भेटल्याशिवाय समाधान होत नाही साहेब. आमच्या समाजाचं कधी माझ्या राजीनाम्यानं समाधान होत असेल तर आत्ता इमिजिएट द्या ना साहेब, द्या, देऊन टाक. कुठला कागद कुठं राजीनाम्याचं कागद तुम्ही पक्षाकडे कळवायला पाहिजे साहेब. पक्षाकडे नसतात, तुला ते पण माहिती नाही राजा. असं काय नाही, माहित नाही साहेब. आमचा समाज फक्त मतं करायलाच आहे साहेब. तुम्हाला आमचा समाज फक्त मतं करायलाच. आम्ही कधी आमदार होणार ना? विधानसभा सगळ्यात न्याय घ्यायचा आहे. त्या कायद्याचं आपण कोणावरही अन्याय होणार नाही याची जबाबदारी आमची आहे ना साहेब. ऑलरेडी एसटी आरक्षण आम्ही अंमलबजावणीची मागणी साहेब. तेच तर तुम्ही कधी पण एकदा पण प्रश्न मांडला नाही साहेब, एकदा सुद्धा मांडला नाही. त्यावेळेस बोलायला संधी असते त्या सभागृहात. त्याला अनुषंगाने जर विषय आला तरी 100% तुम्ही साहेब पत्रकार परिषद घ्या 2 दिवसात आणि बैठक लावा. नाही दिलं तर राजीनामा दिलो. सभागृहामध्ये तुम्ही विषय विचारायचा असतो आमदार म्हणून, तुम्ही कधी उचललाच नाही. आतापर्यंत आमच्याकडे तीच विनंती तुम्ही जर हे भूमिका घेतला तरच आमचा समाज तुमच्या सोबत आहे, अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने. पण आता आमच्या आरक्षणाबद्दल तुमचं म्हणणं काय की तुम्ही पाठिंबा देणार की नाही? 100% पाठिंबा. तसं पत्र द्या साहेब. यस, पत्र तयार करा. उद्याच्याला पत्र आज द्या ना साहेब. आज कोणी नाही बाबा, रविवार काय करतो. ठीक आहे, ह्याच्यात काय देऊ? पोच द्या ना. विनंती साहेब, आमच्या भावना आहेत 100% मत आणि तीव्र भांडणं साहेब. तिथं चक्कर येऊन आज 1 जण बेशुद्ध पडला. चल. सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर. सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपये मध्ये. मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपये मध्ये. चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपये मध्ये. याशिवाय स्पेशल मटन चॉप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक.
03050076, मोहम्मद सोहेल 8149278745.